श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज नारळी पौर्णिमा. या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत. आज नारळी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा आपल्याला अनेक दृष्टिकोनातून बरेच काही शिकवून जात असते माऊलींनो. कारण नारळ हा पवित्रतेचे प्रतीक आहे. नारळाचं कवच हे कठीण असून सुद्धा त्या कठीण कवचाच्या आत गोड पाणी आणि गोड खोबरं आपल्याला मिळत असते. आणि तेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंगामधून सकारात्मकता आणि गोडवा शोधण्याची शिकवण देते. लक्षात घ्या, ह्या माध्यमातून जाणून घ्या. ह्या नद्या सागर हा तर आपल्या जीवनाचा आधार आहे आणि त्या निसर्गाशी आपण एकरूप झालं पाहिजे. त्याचे पूजन केलं पाहिजे. पूजन आपण त्याचं केलं पाहिजे आणि त्या दिवशी आपण आदर मानला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. हे लक्षात घ्या माऊलींनो. हे निसर्गाप्रती आपण एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कृतज्ञता बाळगली पाहिजे. कारण की आपण झाडे लावली पाहिजेत, या पर्यावरणाचं रक्षण केलेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला हीच या वरुण देवाला खरी अर्पण केलेली पूजा आहे. हे समजून घ्या माऊलींनो. कारण की आपण एखाद्या गोष्टीशी एकरूप झाल्याशिवाय त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही. हे समजून घ्या. कारण की आज बहीण भावाचा स्नेहसंबंधाचा दिवस, रक्षाबंधन. बहीण असते मायेची, बहीण असते मायेची, भाऊ असतो प्रेमाचा. हा सण हा जिव्हाळ्याचा, रक्षाबंधनाचा. कारण या बहीण भावाच्या पवित्र नात्यामध्ये एक बहीण भावाचं नाते हे कसं आहे, अनोखं आहे. आणि ते बहीण भावाचं नाते हे अमृतवाहिनी गोड आहे. हे समजून घ्या. बहीण असती भांडणारी, बहीण असती लढणारी, बहीण असती थोडी चिडणारी, मस्ती घालणारी, ती आपली एकच बहीण असते. तीच खरी राखी पौर्णिमेची खरी शान असते. हे लक्षात घ्या माऊलींनो. कारण की ही रक्षाबंधन हे कशा पद्धतीने उदयास आलं, आपण हा सण कशा पद्धतीने साजरा केला, छोट्याशा कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. बळी नावाचा एक राजा होता आणि तो अश्वमेध यज्ञ करत होता. आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाले. त्याला माहिती होतं बळीराजा हा दान धर्मासाठी प्रसिद्ध आहे, दान दयाळू आहे. आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी विष्णू हे वामन अवतारात त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी येऊन त्या बळीराजाला त्यांनी 3 पावले दान मागितली. 3 पावले दान मागितल्यानंतर बळीराजा हा दानधर्मी होता, दानशूर होता. त्यामुळे त्यांनी विष्णू रूपात असलेले वामन अवतारांना 3 पग जमीन हे दान दिली. आणि त्यावेळी त्यांना सांगितले, बळीराजा विष्णू रूपात अवतारांना वामन अवतारांना म्हणाले, तुम्ही 3 पावले टाका. तेव्हा विष्णुदेव म्हणाले, ते पावले तू मोज. आणि विष्णुदेवांनी पहिलं पाऊल टाकलं. पहिलं पाऊल टाकल्याच्या नंतर अख्खी सर्व पृथ्वी त्या ठिकाणी सामावली. दुसरं पाऊल टाकलं, सर्व स्वर्गलोक सामावला. स्वर्गलोक सामावला. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा उरली नाही. पण लक्षात घ्या, बळीराजा हा त्याच्या वचनाला कटिबद्ध होता. त्याचं वचन कधी विलप जाणार नव्हतं. त्यासाठी तो म्हणाला, तुम्ही सर्व काही माझ्याकडून हिरावून घेतलं आहे, परंतु माझं डोकं, माझं शरीर हे माझं आहे. तुम्ही 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. विष्णुदेवांना बळीराजा काय म्हणाला, 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. त्या विष्णुदेवांनी 3रं पाऊल त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं. आणि त्या ठिकाणी तसंच त्याला पाताळात ढकलून दिलं. आणि हा बळीराजाला हा विष्णुदेवांचा महिमा समजला. त्यांनी मान्य केलं आणि तो पाताळात राहण्याची त्यांनी तयारी दाखवली. परंतु त्यांनी विष्णुदेवांना एक वचन मागितलं. बळीराजाने काय मागितलं, विष्णुदेवांना वचन मागितलं की हे देवा, अधिदेवा,
मला कोणत्याही ठिकाणी मी असताना, झोपेत असताना, जागे असताना मला तुमचं कुठूनही दर्शन घडलं पाहिजे, असं विष्णुदेवांना त्या बळीराजाने वचन मागितलं. आणि विष्णुदेवाने ते प्रेमाने स्वीकार केलं आणि विष्णुदेव त्या पाताळ नगरीमध्ये त्या ठिकाणी राहू लागले. परंतु लक्षात घ्या, वैकुंठात विष्णुदेवात लक्ष्मीदेवींना देवांचं दर्शन दुर्लभ होऊ लागलं. तर त्याची लक्ष्मीमाता ही चिंता करू लागल्या. आणि नेमकंच त्या ठिकाणी भ्रमंती करत येत असलेले नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांना लक्ष्मीदेवींनी पाहिलं आणि विचारलं की विष्णुदेवांविषयी त्यांना विचारलं आणि सर्व घडलेला जो हकीकत आहे ती सर्व नारद मुनींनी लक्ष्मीमातेला सांगितली. तर लक्ष्मीमाता नारद मुनींना म्हणाली, याच्यावर उपाय काय आहे, उपाय सांगा, काय उपाय करायचा ते सुचवा. तर नारद मुनींनी लक्ष्मीमातेला सांगितलं, तुम्ही बळीराजाला तुम्ही भाऊ माना आणि विष्णुदेवांची मागणी करा. काय सांगितलं की बळीराजाला तुम्ही भाऊ माना आणि विष्णुदेवांची मागणी करा. लक्ष्मी मातेच्या ही लक्षात आलं, ती त्याला समजलं आणि लक्ष्मी माता ही तात्काळ पाताळ नगरीमध्ये गेल्या आणि ज्या ठिकाणी विष्णुदेव होते त्या ठिकाणी जाऊन रडू लागल्या. रडू लागल्याच्या नंतर तो बळीराजा त्या मातेला पाहून म्हणाला, हे माता, तू का रडत आहेस, कशासाठी रडत आहेस. तर ती लक्ष्मी माता म्हणाली, मला कोणी भाऊ नाही, मला कोणी भाऊ नाही. पण बळीराजा हा दानधर्मी होता, त्याला दानधर्माची आवड होती आणि त्यामुळे तो त्या बहिणीचे तो म्हणाला, तू मला धर्म भाऊ म्हणून तू मान. लक्ष्मीमातेला काय म्हणाला, मला धर्म भाऊ म्हणून मान तू. अशा पद्धतीने लक्ष्मीमातेने त्या बळीराजाला धर्मभाऊ म्हणून मानला आणि त्या बळीराजाकडे विष्णुदेवांची मागणी केली, तुम्ही विष्णुदेवांची सुटका करा, त्यांना विष्णू लोकात जाऊ द्या. असं म्हटल्यानंतर लक्षात घ्यावा की भाऊ बहिणीचं म्हणणं कधी टाळणार नाही. त्या पद्धतीनेच हा बळीराजाने लक्ष्मीदेवांचं विष्णुदेवांना त्या दिवशी मुक्त केलं. तोच हा दिवस, श्रावण शुद्ध पौर्णिमेचा हा दिवस, म्हणजे हा रक्षाबंधनाचा दिवस. त्यापासून हा रक्षाबंधन स्नेहभावाबंधनाचा सण आपण भाऊ बहिणीचा साजरा करू लागलो. हे लक्षात या माध्यमातून हा बोध समजून घ्या माऊलींनो. कारण की हा बोध समजून घेतला पाहिजे, यामागचं गूढ काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हा रक्षाबंधन हा सण उदयास आला. कारण की भक्ती अनेक प्रकारची असते, परमेश्वर अनेक प्रकारे तुमची भक्ती. कारण की ज्यावेळेस तुम्ही ह्या मंदिरात ह्या दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येता त्यावेळेस त्याची भक्ती करता, नामस्मरण करता, कारण त्याचीच तो परीक्षा घेत असतो. त्याची त्याची परीक्षा असते, लक्षात घ्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असताना तो परमेश्वर तुमची परीक्षा हा घेणारच. आपला भक्त कुठपर्यंत परीक्षेला उभा राहतोय हा सत्व तुमचं घेत असतो. त्यावेळेस आपण स्थिर राहणं गरजेचं आहे. आपण परमेश्वर आपण परमेश्वरा अडचण आले, आपल्याला एखादा अडचण आली, दुःख आलं, खचून जाऊ नका. आपण काय करतो, खचून जातो आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर परमेश्वराला सांगतो, मला असा दुःख आहे, असे ह्या संकट तुम्हाला दूर कर. लक्षात घ्या, त्या संकटाला तुम्ही सांगा. तुम्ही देवाला बारीक करताय, लहान करताय आणि त्या संकटाला मोठं करताय. त्यावेळेस त्या संकटाला सांगा, देव माझा किती मोठा आहे, तू त्यापुढे काहीच नाही. आपण काय करतोय, संकट मोठं करतोय आणि आपल्या देवाला लहान करतोय. त्यामुळे कधी त्या संकटाला सांगा की आमचा देव तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्याच्याबद्दल तू काहीच नाही. कारण की अडचण प्रॉब्लेम निर्माण करणारा हा तोच आहे आणि त्याचं निवारण करणारा बी तोच आहे. फक्त मनामध्ये तुम्ही नामस्मरण करा, भक्ती करा आणि त्या परमेश्वराच्या चरणी निस्वार्थ भाव ठेवा. विश्वास पाहिजे, निस्वार्थ विश्वास असल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य होणार नाही, हे लक्षात घ्या. ह्या माध्यमातून तुम्हाला दत्त प्रबोध ह्या अध्यायामधला दुसरा अध्यायाचा तुम्हाला कथासार सांगतो. कारण की लक्षात घ्या, भक्ती कशी केल्याने त्याचा परमेश्वर कशी आपली परीक्षा पाहतो, हा थोडक्यात ही कथा आपण या पौर्णिमेच्या माध्यमातून जाऊन घेऊया. हा दत्तप्रबोधमधला हा दुसरा अध्याय आहे. माऊलींनो समजून घ्या. इच्छा भोजनासाठी नरमाऊस. लक्षात घ्या, परमेश्वर असून सुद्धा कोणत्या पद्धतीने भक्ताची परीक्षा घेतो हे या अध्यायातून आपल्याला समजून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. भव्य विशाल अशा कांतीनगरामध्ये श्रेया त्या ठिकाणी राज्य करत होता.
आणि त्याची सुशील अशी पत्नी चांगुना आणि त्यांचा दोघांचं गुण घेऊन अवतरलेला चिल्याबाळ, हे तो चिल्याबाळ जणू सद्गुणांचा पुतळाच होता. चिल्याबाळ हा सद्गुणांचा पुतळाच होता. ते तिघे सुद्धा भगवान शंकरांचे भक्ती करत होते. भगवान शंकराची परमभक्ती करत होते. आणि ह्या श्रीराजाचा नित्यनेम होता की आलेल्या अतिथीचे पूजन केल्याशिवाय, त्याला पूर्ण भोजन दिल्याशिवाय आणि भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय तो श्रीराजा अन्न ग्रहण करत नव्हता. लक्षात ठेवा. असंख्य याचक त्याच्या दरबारात येऊन तृप्त होऊन जात होते. जे जे वांछेल ते, जे जे मागल, जो याचक जो मागल ते त्याला ते विनमुख देत होता. आणि कोणताही याचक आपल्या दरबारातून विनमुख जाणार नाही याची तो काळजी घेत होता. अशी ह्या राजाची ख्याती होती. ह्या राजाची ख्याती स्वर्ग लोकापर्यंत पोहोचली होती. आणि अशा पद्धतीने तो राजा, श्रीराजा हा सुखसमाधानी आपलं राज्य करीत होता. सुखसमाधानी आपलं तो राज्य करत होता. राजा राज्य करीत होता. परंतु लक्षात घ्या माऊलींनो, कारण की परमेश्वर कोणत्या पद्धतीने आपली परीक्षा पाहत असतो हे लक्षात घ्या, समजून घ्या. ह्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे. श्रीराजा राज्य करत असताना त्या ठिकाणी नारद मुनी एके दिवशी नारद मुनी त्या दरबारात आले. नारद मुनींचा दररोजचा नित्यक्रम त्यांनी पाहिला. भगवान शंकरांची त्यांनी भक्ती करताना भक्ती पाहिली. आणि त्या नारद मुनींचं मन संतुष्ट झालं, तृप्त झालं. आणि नारद मुनींनी त्यांचा सत्कार आदरातिथ्य घेऊन ते शिवलोकामध्ये भगवान शंकरांच्या भेटीला गेले. लक्षात ठेवा, भगवानच्या शंकरांच्या भेटीला गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी नारद मुनींचं क्षेत्रकुशल विचारलं. त्यांचं क्षेत्रकुशल विचारलं नारद मुनींना. आणि त्यांनी विचारलं की पृथ्वी तलावर काही खबर बात आहे का, हे भगवान शंकरांनी नारद मुनींना विचारलं. पण लक्षात घ्या, नारद मुनींना श्रीराजांचा वर्तमान सांगण्याचा मोह काय आवरला नाही. त्यांनी सांगितलं, काशी विश्वेश्वरा, तुझे मी अनेक भक्त पाहिले, अनेक उपासक पाहिले, पण सत्वनिष्ठ आणि धर्मनिष्ठ राजा शियाळ मी पाहिला. आणि माझी खात्री झाली तुमच्या सर्व भक्तांमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे, तो सत्वनिष्ठ आहे. और तोच फक्त तुझा भक्त नसून त्याची सुशील चांगुना ही पत्नीसुद्धा तुझी भक्त आहे. आणि त्यांचा सुपुत्र चिल्याबाळ हा तुमचा भक्त आहे. अहो, ते एकमेकांना त्यांची अतिथी भक्ती, ते एकमेकांना मागे टाकणारी अशी तिघांची अतिथी भक्ती आहे. समजून घ्या. तो काय म्हणाला की तिघांची अतिथी पूजनाची भक्ती आहे ना, एकमेकांना मागे टाकणारी आहे असं सांगितलं. अहो, असा भक्त तुमच्या त्रिभुवनात शोधून सुद्धा सापडणार नाही. लक्षात घ्या, परमेश्वराला सुद्धा आपल्या भक्ताविषयी अशी सांगितल्याच्या नंतर उन्माळा भरून येतो. त्याशिवाय उमाकांतांना उन्माळा भरून आला की आपल्या भक्ताला केव्हा पाहू असं भगवान शंकराला झालं. आणि त्यांनी नारद मुनींना अमृतपान घडवले. अमृतपान घडवल्याच्या नंतर नारद मुनी संतुष्ट पावले. संतुष्ट पावल्याच्या नंतर नारद मुनी अन्य लोकांमध्ये भ्रमण करण्यात निघून गेले. त्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर उमाकांतना घाईवरून आले की आपण आता आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे जाऊ, त्याला भेटू, कसा आहे आपला भक्त. हा त्यांना आतुरता झाली. त्यांनी कांतीनगरामध्ये त्या ठिकाणी उतरले. लक्षात घ्या, याचकाप्रमाणे उतरले, पण परमेश्वर बी कसा असतो त्या ठिकाणी आले. परंतु हा याचक इतरांच्या याचकापेक्षा वेगळा होता. तो इतर याचकापेक्षा वेगळा होता. परमेश्वर कोणत्या रूपामध्ये त्याच्यापाशी आला होता लक्षात घ्या. या श्रीराजाची निष्ठा सत्वपरीक्षा पाहण्यासाठी कोणत्या रूपात आला होता. त्याच्या अंगाचा दुर्गंध येत होता, वास येत होता. त्याच्या 4 मैल कोसावर कोण उभं राहणार नाही, जवळ कोण जाणार नाही, अशी बिकट अवस्था त्या याचकाची होती. रक्तपूत त्याच्या शरीरामध्ये वाहत होतं. आणि असा अवतार घेऊन तो याचक त्या कांतीनगरामध्ये श्रीराजाची परीक्षा घेण्यासाठी आला होता. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आला आणि तो रस्त्याने प्रसादाकडे निघाला. त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर
आजूबाजूचे लोक नाक मुरडीत होते, वास येत होता, दुर्गंधी येत होते, भयभीत झाले होते. भयभीत झाल्यामुळे लोक लांब पळून जात होते, त्याच्या जवळ कुणी येत नव्हतं. पण तो वितरागी तो जसा जोहरी जशी हिरकणीचा शोध घेत असतो ना, आणि काचेचे तुकडे बाजूला करून फक्त तो हिरकणीच उचलतो, त्या पद्धतीने हा वितरागी इतरांच्या भग्यांकडे दुर्लक्ष करत तो राजगुहेत पोचला. राजगृहात पोचल्याच्या नंतर त्याने उच्च आवाजात साथ दिली, हे राजन, मी फार दिवसांचा शोधित आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी उच्च आवाजात साथ दिली राजाला की मी फार दिवसांचा शोधित आहे, मला इच्छा भोजन देऊन तुम्ही तृप्त करा. यासाठी तुमच्या दरबारामध्ये मी आलेलो आहे. मला अपेक्षित भोजन देऊन तुम्ही तृप्त करा. हे स्वर त्या राजाच्या कानी येताच तो राजा दरबारातून धावत बाहेर आला. लक्षात घ्या, धावत बाहेर आला आणि त्या समोर त्याला दुर्गंधी अवस्थेत नको त्या विचित्र अवस्थेमध्ये याचक त्याला समोर दिसले. परंतु राजा कोणती तुच्छ न करता त्या याचकाच्या जाऊन पायी नतमस्तक झाला, त्याच्या चरणावर डोके ठेवले आणि विनवता झाला, हे राजन, हे याचक महाराज, आपली काय सेवा करू सांगावे. त्या पद्धतीने स्त्री राजाने त्या याचकाला विचारलं. तेव्हा याचक म्हणाला, मला इच्छेप्रमाणे मला भोजन हवं आहे, मला माझ्या इच्छेप्रमाणे मला भोजन हवं आहे. राजा म्हणाला, अवश्य तुमची इच्छा तत्पर पूर्ण केली जाईल. आणि राजन त्या याचक महाराजांना म्हणाला, तन मन धन हे वैभव राजवैभव हे सर्व काही तुमचं आहे, तुम्हाला काय हवं आहे ते मागा, मी तत्पर ते देईन. तुम्ही निसंकोच काय करून मागा, मी ते द्यायला तयार आहे. तो याचक महाराज म्हणाला, मी फार दिवसांचा भुकेलेला आहे, मला तुझं राज नको, वैभव नको, धन नको, संपत्ती नको, मला इच्छा भोजन हवं आहे. मी कित्येक 5 पकवान खाऊन माझं मन उपजलं आहे, कंटाळलं आहे, मला माझ्या मनासारखं मला भोजन हवं आहे. तेव्हा राजा म्हणाला, सांगा कोणते पदार्थ तुम्हाला हवा आहेत, त्या पद्धतीने ते पदार्थ रांधता येतील, बनवता येतील, आणि या पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचा क्षुधा शांत होईल आणि याचा आनंद मला मिळेल, असे राजा त्या याचकांना सांगू लागला. पण तो याचक राजाला म्हणाला, मला भोजन निराळच हवं आहे, सांगावा, मी ती इच्छा पूर्ण करील. राजा काय म्हणाला, तुमची जे मनामध्ये तुमच्या आहे ते सांगा, मी ते पूर्ण करील. मला नरमांस भोजन हवं आहे. शंकरच्या रूपामध्ये तो असलेला याचक काय म्हणाला, मला नरमांस भोजन हवे, म्हणजे मला मांसाचं भोजन हवं आहे. समजून घ्या, नरमांस भोजन हवं आहे. सत्वरजित म्हणजे ज्याची त्यांनी शंकराचा जो भक्त असेल, निष्ठा असेल, त्याच्या सत्वनिष्ठर असेल, अशा मला भक्ताचं नरमांस पाहिजे. कुणाचा चांडाळ कपटी माणसाचं मला नरमांस नको. याचक राजाला सांगू लागला. याचक राजाला सांगितल्यानंतर राजा म्हणाला, ही विलक्षण अपेक्षा पाहून राजाला वेगळं वाटलं. पण तो राजा काय म्हणाला, सांग, मी नरमांस भोजन द्यायला तुम्हाला तयार आहे, काही काळजी करू नका. ते होकारात्मक त्याने मान हलवल्याच्या नंतर राजाने त्यावेळेस तो याचक महाराज काय म्हणाला माहिती आहे का, अरे राजन, तू तुझ्या सत्तेच्या राजाच्या बळावर कोणत्याही बंदिस्ताला आणून मला बळी देशील, तो कपटी चांडाळ मला चालणार नाही. तुला जमत नसेल तर तुझं मी सत्व हरण करून निघून जाईल. तुला जमणार नसेल ना तर आत्ताच सत्व हरण करून मी निघून जाईल. हे राजाचे बोलणे ऐकून, त्या याचकाचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, नाही महाराज. राजा त्यांच्या चरणी नील झाला, त्यांच्या चरणावर डोके ठेवले. तो म्हणाला, राजन, तुमची क्षुधा जर शांत होणार असेल, तुम्हाला नरमांस पाहिजे असेल, तुम्ही माझा स्वीकार करा. राजा काय म्हणाला, तुम्ही माझा स्वीकार करा. त्यावेळेस तो याचक महाराज म्हणाला,
अरे राजा, तू याचकांचा तर तारणहार आहेस, पिता आहेस, त्यांची इच्छा पूर्ण करणारा आहेस, आणि तुला मारून मी पाप करू शकणार नाही, मी पापाचा धनी होणार नाही, मला तुझं नरमांस चालणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर शेजारीच शेरराजाची पत्नी चांगुना उभी होती. ती पुढे आली. तिने आल्याच्या याचक महाराजांच्या ती चरणी डोके ठेवले. आपल्या भोपाळांचं, आपल्या पतींचं नरमांस तुम्हाला चालणार नसेल, पण माझ्या आमच्या पतीच्या निष्ठेसाठी महाराज तुम्ही माझ्या शरीराचा स्वीकार करा, ह्या भंगुर जीवनाचा स्वीकार करा. तुम्ही काय म्हणाली? पतीसाठी, पतिनिष्ठेसाठी ती काय म्हणाली? माझा स्वीकार करा. पण याचक महाराज काय म्हणाला? माते, तू तो याचकांची माता आहेस, तू याचकांची माता आहेस, आणि तुला मारून मी नरकात जाऊ काय? नाही, मला तुझं बी नरमांस चालणार नाही. याचक काय म्हणाला? मला तुझं नरमांस चालणार नाही. तेव्हा ते दोघेही त्या याचकाच्या चरणी नतमस्तक झाले, म्हणाले, महाराज तुमच्या मनामध्ये कोण आहे ते सांगावे, म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने तयारी करता येईल, तुमची इच्छा पूर्ण करता येईल, तुम्ही सांगावे आम्हाला, ही अशी विनंती केली त्या राजा राणीने. तेव्हा तो याचक महाराज म्हणाला, मला तुमचा सुपुत्र चिल्याबाळ, त्या चिल्याबाळाचं नरमांस हवं आहे. ते कवळं, लुसलुसीत, लज्जतदार, आणि त्यामुळे माझी ती क्षुधा शांत होणार आहे, माझी भूक शांत होणार आहे. त्यांनी काय सांगितलं? त्यावेळी सांगुनाचा मन घाईवरून आलं. परंतु तो म्हणाला, तुम्हाला तर जमणार नसेल ना, तर मी तुमचं सत्व हरण करून निघून जाईल. तेव्हा सांगुनाचं मन भरून आल्याच्या नंतर त्यांच्या जमिनीची खाली जमीन सरकू लागली. सत्व आपलं हरपणार म्हणून त्यांना भीती वाटू लागली. परंतु त्यांनी सत्वनिष्ठेपायी आपल्या मुलाला नर भोजनासाठी ते तयार झाले, आणि त्या ठिकाणीच नेमका चिल्याबाळ धावत आला. आणि चिल्याबाळ धावत आल्याच्या नंतर सांगुना मातेने त्या चिल्याबाळाला आपल्या गळ्याला मिठी मारली. डोळे तिचे भरून आले, आणि ती सांगू लागली, माता तिला म्हणू लागली, महाराजांच्या चरणी तू नतमस्तक हो, त्यांची काय इच्छा आहे ती तुला पूर्ण करायची आहे, अशी सांगुना माता सांगू लागली. चिल्याबाळ उठून याचक महाराजांच्या पायी नतमस्तक झाला, आणि तो समोर याचक महाराज त्या चिल्याबाळाकडे पाहत म्हणाला की हा चिल्याबाळाचं मला नरमांस हवं आहे. पण तेव्हा सांगुना माता त्याला सांगू लागली, घडलेला वृत्तांत सांगू लागली की हे चिल्याबाळ, तुला याचक महाराजांना नरमांस हवा आहे, आणि ते तुझंच हवं आहे. त्यांची इच्छा आहे की मला चिल्याबाळाचं नरमांस हवं आहे. असं म्हटल्यानंतर चिल्याबाळ काय म्हणाला माहिती आहे का? चिल्याबाळाचं उत्तर आहे का माऊलींनो? आई, मी जर माझ्या आईवडिलांच्या सत्वपरीक्षेसाठी कामी येणार असेल तर नक्कीच तू त्या याचक महाराजांची आपण क्षुधा शांत करील, आणि त्यामुळे त्यांची क्षुधा शांत होणार असेल तर मी तयार आहे. त्याने उदाहरण दिलं. लक्षात घ्या, आपण कुठेही बाहेर मंदिरामध्ये गेलो तर शेजारी एखादं घर असेल तर आपण काय करतो? त्या घरामध्ये आपल्या चपल्या काढून ठेवतो. ते व्यक्ती आपल्या चपल्या ठेवून घेतात. ते काय करतात? ठेवून घेतात. परंतु एखादं मृत शरीर एखाद्या घरामध्ये शेजारी ठेवा बरं, ते ठेवून घेतात का? नाही ठेवून घेत. त्यावेळेस तो काय म्हणाला, जे आपल्या चपलीला किंमत आहे ते आपल्या देहाला नाही, तर हे ध्येय माझ्या आईवडिलांच्या सत्वपरीक्षेसाठी कामी येणार असेल तर आई, मी त्या महाराजांची क्षुधा शांत करायचं तत्पर तयार आहे, तुम्ही तयारी करा. असं उत्तर ऐकून त्या उमाकांत भगवान शंकरांना घाईवरून आलं. परंतु ते त्यांची सत्वपरीक्षा घेत होते. घाईवरून आल्यासारखं केलं नाही. तरी ते काय म्हणाले, आता उशीर झाला आहे, तुम्ही लवकर मला भोजन द्या, नाहीतर हा मी चाललो, असे याचक महाराज म्हणू लागले.
सांगून माता म्हणाली, तुमच्या चरणाशीच आहे, तुम्ही चरणापाशी तुमच्या तो आहे, तुम्ही त्याची ही करा. त्यामुळे तो काय म्हणला, याचक महाराज काय म्हणाला सांगून मातेला, महाराज राजाला, अरे की मी हिंसक जनावर आहे, त्याला तुम्ही माझ्या पायाशी ठेवले, मी त्याला काय कच्चा चावून खाणार आहे का? नाही, तुम्ही त्याला लुसलुसीत लज्जतदार रांधून मला बनवा. काय म्हणाला, आपल्या मुलाला रांधून उखळामध्ये बनवा, असं त्या मातेला आणि त्या राजाला याचक महाराज म्हणाला. शंकराच्या रूपात असलेला तो याचक काय म्हणाला, मला वेगवेगळे पदार्थ सुक पाताळ असं रांधून बनवा. त्या मातेने त्यांच्या पायाखालची जमीन सरकत होती. सत्वपरीक्षेसाठी ते त्यांची सत्वपरीक्षा जाऊ नाही, त्यामुळे ती सत्वपरीक्षा त्यांना मोठी वाटली ना. आपल्या मुलाला त्यांनी स्वयंपाकघरात नेलं. आई, डोळ्यात पाणी आणू नको, आपल्या ते याचक महाराजांना शोधा लागली आहे, भूक लागली आहे, म्हणून चिऱ्याबाळ आईला म्हणू लागला. तेव्हा राजाने शंभू महादेवाचं नाव घेतलं आणि त्या चिऱ्याबाळाच्या मानेवर सुरी फिरवली. त्याचं धड अलग केलं आणि अलग केल्याच्या नंतर धड बाजूला ठेवलं आणि त्या बाकी शरीराचं रांधून सांगून मातेने लज्जतदार असा स्वयंपाक तयार केला. वेगवेगळे पदार्थ तयार केले त्यामधनं सुक. त्यामुळे आणि सगळं बनवून ते याचकासमोर आणलं, याचकासमोर ठेवलं. आता तरी ते याचकांची क्षुधा शांत होईल, इच्छा पूर्ण होईल असं या दोघांना वाटत होतं. परंतु तो याचक म्हणाला, राजाने आणीला काय म्हणाला, अरे शरीराचं सर्वश्रेष्ठ असतं ते मस्तक सोडून तुम्ही सर्व रांधलं आहे आणि ते मस्तक फक्त बाजूला सारलं आहे. ह्या भोजनाचा मला काही उपयोग नाही. जे मस्तक तुम्ही बाजूला ठेवलं होतं ते मस्तक हे शरीराचा मुख्य भाग आहे आणि तो यातच नाही तर हे मला भोजन चालणार नाही. सांगोनी मातेला काय सांगितलं, मला त्या मस्तकाचं रांधून बनवा, मस्तकाला तू उखळत रांध आणि ते मस्तक मला बी हवं आहे. सांगोनी मातेला ते मस्तक घेतलं, बाहेर आणलं. त्या उखळामध्ये रांधत असताना ते सांगोनी मातेच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तो याचक महाराज म्हणाला, डोळ्यामध्ये पाणी आणू नकोस, तू गाणी म्हण, ओव्या म्हण आणि त्या पद्धतीने रांधून मला आणून दे, डोळ्यामध्ये अश्रू नको आहेत. त्या सांगोनी मातेने आपल्या बाळाचे गोडवे गाऊ लागली. मनामध्ये दुःख होतं पण या सत्वनिष्ठेसाठी ती आपल्या बाळाचे गोडवे गाऊ लागली आणि गोडवे गाता गाता ते रांधून त्याचा पूर्ण प्रसाद करून त्या याचक महाराजांकडे पुन्हा आणला. आता तरी त्या याचकांची क्षुधा शांत होईल, इच्छा पूर्ण होईल आणि त्याचा आनंद आम्हाला मिळेल. परंतु याचक परमेश्वर असतो, परमेश्वर परीक्षा घेत असतो. आपल्याला थोडं काहीतरी झालं तर आपण डगमगतो. लक्षात घ्या, हे समजून घ्या, हा बोध समजून घ्या. याचक पुन्हा म्हणाला त्या राजाला, तू सुद्धा माझ्या पंक्तीला बस. त्या राजाला म्हणाला, तू सुद्धा माझ्या पंक्तीला बस. पण राजा विनवत झाला, आपण तर अतिथी आहात, आपला पहिलं भोजन होऊ द्या, त्यानंतर मी राहिला तर थोडा प्रसाद घेईल. ही विनवणी सांगून माता म्हणाली, आपल्या या सत्वनिष्ठेसाठी आपल्याला हे सर्व काही करावं लागणार आहे आणि तुम्ही त्यांच्या पंक्तीला बसा, त्यानंतर आपण बी त्याच्याबरोबर जाणार आहोत, चेल्याबाळाबरोबर. त्यानंतर आपण हे झाल्यानंतर आपण त्याच्याबरोबर जाणार आहोत. हे त्यांनी निष्ठा मनामध्ये त्यांनी भाव निर्माण केला. तो राजा बळीराजा त्या ठिकाणी प्रसाद खाण्यासाठी त्यांच्यावर बसला. परत परमेश्वर त्या याचक महाराज त्या बळीराजाला म्हणाला, अरे तू तर खुनी आहेस आणि निपुत्रिक आहेस आणि या निपुत्रिकाचं भोजन मला वर्ज्य नाही. काय पुढचं त्यांनी परत परीक्षेचं काय रूप टाकलं की तू खुनी आहेस आणि निपुत्रिकाच्या घरचं भोजन मला चालणार नाही. कारण त्या राजाला एकुलता एकच असा तो चिल्या बाळ होता. राजा त्या राजाला विनवू लागला, राजन अहो मला एकुलता एकच मुलगा होता आणि ते तुमच्या इच्छा भोजनासाठी मी तुम्हाला दिला, कुठून आणू.
अरे तू तर परमशंकराचा भक्त आहेस, तुमचं कुटुंबच परमेश्वराचं भक्त आहे, त्या परमेश्वराचं आव्हान कर. तुझी निष्ठा सत्वनिष्ठा ते केव्हा कामी येणार, त्या परमेश्वराला तू आवाज दे. तुझ्या हाकेला तो धावून येतोय का नाही पहा. ते दोघं नवरा बायको, ते राजा आणि सांगोना मातेने उमाकांत भगवान शंकरांचे आव्हान केले. त्यांचे स्तोत्र गाऊ लागले. लक्षात घ्या, त्या ठिकाणी डमरूचा कडकडाट झाला आणि भगवान शंकर नंदीवर बसून त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या मांडीवर चिल्याबाळ बसला होता. समजून घ्या बोध, त्या ठिकाणी डमरूचा कलकलाट झाला आणि भगवान शंकर उमाकांत त्या ठिकाणी प्रगट झाले नंदीवर बसून आणि त्यांच्या मांडीवर चिल्याबाळ बसला होता. त्याचे मातेला चिल्याबाळ नाही, प्रथम परमेश्वर दिसला, भगवान शंकर दिसले, आपले आराध्य दैवत दिसल्यामुळं त्या दोघांना आनंद गगनामध्ये मावत नव्हता. भगवानांना बघितल्यानंतर आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं त्या दोघांना वाटत होतं आणि त्यांना मांडीवर चिल्याबाळ पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. त्यांचे डोळे भरून आले आणि उमाकांत म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला हवे ते मागा. खरंच तुमची सत्वनिष्ठा धर्मनिष्ठा उज्जनी आहे. त्यामुळे म्हणाला महाराज, भगवान शंकरांनी त्यांनी नमस्कार केला. म्हणाले, जे अतिथी आलेले आहेत त्या अतिथींचं भोजन होऊ द्या, त्यानंतर आपण. पण उमाकांत म्हणाले, अरे तो अतिथी म्हणजे मीच त्या रूपामध्ये तुझं सत्व परीक्षा घ्यायला आलो होतो. तुझी सत्वनिष्ठा धर्मनिष्ठा पाहिली, धन्य झालो. तुम्हा दोघांना काय हवं आहे ते मागा, ते मी पूर्ण कराय तत्पर आहे. भगवान म्हणाले, प्रसन्न झाले दत्त शंकर महाराज. ते म्हणाला, आम्हाला काही नको, तुमचं दर्शन झालं, आमचं आयुष्य, आमच्या आयुष्याचं भलं झालं. असं म्हटल्यानंतर उमाकांत त्या दोघांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी निघून गेले. तो चिल्याबाळा आईवडिलांकडे आला. लक्षात घ्या, तिघांची भक्ती, परमभक्ती भगवान शंकरांच्या होती. सत्वनिष्ठा धर्मनिष्ठा ही अतूट होती, त्यामुळे त्यांचा सत्वरक्षण झालं. ह्यातून काय बोध घ्यायचा आहे लक्षात घ्या. कारण की आपल्याला एखादी अडचण आली तर आपण काय म्हणतो, खचून जातो. खचून जाऊ नका माऊलींनो. कारण त्याला लढाई शिका, रडू नका. लढाई शिका. ह्या बाध्यातून हा बोध घ्या. ह्या कथेच्या माध्यमातून आपण काय घेणार आहे की परमेश्वर तुमची परीक्षा पाहणारच आहे, पण त्या परीक्षेला तुम्ही कटोकट उतरा. कारण की तुमच्याबरोबर तुमची भक्ती नामस्मरण अटळ असेल ना, तर कुठलंच गोष्ट अशक्य नाही, ती साध्य होणार. ह्या रक्षाबंधनाच्या माध्यमातून हा बोध समजून घ्या. पुढील पौर्णिमा आपली तारीख आहे 7/9/2025, वार आहे रविवार, पृष्ठपदी पौर्णिमा आहे. पौर्णिमेची तारीख आहे 7/9/2025, पृष्ठपदी पौर्णिमा आहे. त्यावेळेस ग्रहण आहे, लक्षात घ्या, खग्रास ग्रहण आहे. हे समजून घ्या. हे खग्रास ग्रहण त्यावेळेस आहे, त्या माध्यमात आपण थोडं तुम्हाला सांगतो, ते समजून घ्या. हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. हे ग्रहणचा स्पर्श रात्री 9:57 लागणार आहे, म्हणजे स्पर्श चालू होणार. आणि ग्रहणचा मध्य रात्री 11:42 असणार आहे. आणि ग्रहणचा मोक्ष उत्तर रात्री 1:27 असणार आहे. ग्रहण कालावधी 3 तास 30 मिनिटे आहे. ग्रहणाची वेळ ही पूर्ण 3 तास 30 मिनिटे आहे. ग्रहण वेध शनिवारी दिनांक 7 रोजी दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेधाच पाळायचा आहे सर्वांनी. वेळ काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप जाप्य, श्राद्ध ही कर्म करता येतील, परंतु या वेद काळामध्ये भोजन वर्ज्य करावे. या वेदकाळामध्ये भोजन वर्ज्य करावे. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक 7 रोजी सायंकाळी 5:15 पासून हे ग्रहण मोक्षापर्यंत हा वेद पाळावेत. लक्षात घ्या. ह्या पद्धतीने आपण समजून घ्या, मी सांगतो ते. आणि पुण्यकाल आणि पर्वकाल ग्रहण स्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत
राशी पर्वत्व ग्रहण फल म्हणजे राशी कशा आहेत, कुठल्या ग्रहाला कसं फल आहे हे समजून घ्या. शुभ फल मेष राशी, वृषभ राशी, कन्या राशी आणि धनु राशी. आणि मिश्र फल कसं आहे, कुठल्या राशींना आहे समजून घ्या. मिथुन, सिंह, तूळ, मकर. आणि सर्वात अनिष्ट फल कर्क राशी, वृश्चिक राशी, कुंभ राशी आणि मीन राशी. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे ना त्यांनी ना गर्भवती स्त्रियांनी व ग्रहण पाहू नये. यांना हे अनिष्ट, या राशीमध्ये जे कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन हे ज्या राशी आहेत ना त्यांनी हे ग्रहण पाहायचं नाही आणि गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. हे समजून घ्या माध्यमातून. खग्रास ग्रहण आहे, आपण ह्या माध्यमातून पाळलं पाहिजे. हे पूर्व परंपरात आलेलं हे चाललेलं आहे, त्या पद्धतीने आपण पाळलं पाहिजे.